आतापर्यंत 8 वर्ष झालं. हा हिच्या आधी ही बी सोयल चार्जर वापरलं, तिची सुद्धा ही आली नाही मला अशी रिझल्ट आले. बरोबर. म्हणजे ती ऑर्डर कंपनीची 2 वापरून वर्ष 2 8 वर्ष वर्ष तुम्ही वापरताय, म्हणजे 8 वर्ष प्रॅक्टिस करता कोबीमध्ये. हा टोटल मध्ये मला पहिल्या स्टार्टचा रिझल्ट दिसला, एवढा भयानक. एवढा भयानक दिसला की बोलायचं काम नाही. इतका आनंद आहे. बरोबर. तुम्हाला गॅरंटी 101% मी सांगणार. तुम्ही 101% 101% मी सांगणार. शेतकरी हा. म्हणतात तुम्हाला कंपनीने काय पैसे दिले काय? नाही नाही, पैसे विषय नाही, असं काही विषय नाही, पैशाचा काही विषय नाही. तुमचा आपल्याला अनुभव रिझल्टच असा आहे. अनुभव तुमचा बोलतोय. हा. बरं. म्हणजे अशी पानं आली होती का? अहो, अशी पानं ती 3 महिन्याची, म्हणजे 3 महिन्याच्या फ्लॉवरला, हा. म्हणजे 3 महिने म्हणल्यानंतर 4थ्या महिने चालू होत असतो. बरं. की 2 महिन्याचा फ्लॉवर 2.5 महिन्याच्या आत चालू व्हायचं. जी Setting, मार्ग दिसायला, setting. setting म्हणजे दिसायला. 2.5 महिन्याची सेटिंग चालू होती, तुम्हाला 2 महिन्याच्या आत चालू व्हायला लागली. हा, व्हायला 52व्या दिवशी. हा. 52 दिवस झालेत, आठवडा हा. कमी म्हणजे. हा. बरं. एवढं मोठं पान सर बघितलं होतं. कधीच नाही. हा? Plot अहो, असला- कुठल्याच कधीच plot ला मी बघितलं. 8 वर्षातलं पहिल्या वेळेस ही बघतोय. बरं. आणि मला सांगा, आता पान तर बघतोय आपण, एवढं मोठं पान आहे, मी हातात दाखवतोय, याची चमक जर बघायची शायनिंग बघा तिची. हो हो, शायनिंग खूप आहे. आणि आपण आवाज शायनिंग जर कसा बघायची देत- म्हणली सर, दाखव आपण शायनिंग इथं. तर ही शायनिंग आहे, लस्टर एवढं आलं ह्याच्यावर हा. डायरेक्ट. हो का, हे मी हाताने हे करतोय, तर ही लस्टर किती येतं ह्याच्यावर, एवढी चमक आहे. मला वाटतं सर, ही चमक बघून ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं, अशी चमक होती का? अशी चमक मी माझ्या 8 वर्षात का बघितलेली नाही, काहीच नाही. किंवा दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये? कुणाच्याच प्लॉट मध्ये नाही. अहो, नर्सरीवर स्वतः येऊन बघून शकून गेलाय. सर नमस्ते. नमस्ते नमस्ते. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव राजू नाईकवाडी, राहणार मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं बरं बरं. हा जो प्लॉट बघतो आपण, हे कुठला प्लॉट आहे, त्याची व्हरायटी कोणती आहे? ही फ्लॉवर आहे बरं. वाईट. 2 महिने अवधीचं फ्लॉवर आहे. म्हणजे 90 दिवसात निघणारा फळ आहे. बरं तर आता 2 महिन्याला 8 दिवस बाकी आहेत. बरं बरं. 8 दिवस बाकी बाकी आहेत. आहेत. हां. तर हा फ्लॉवर आज सेटिंग लेवलला आलेला आहे. बरं बरं बरं. कंपल्सरी सेटिंग झालेली हो, आहे. हो, हो. बरोबर सेटिंग झालेली आहे कंपल्सरी. बरोबर. तर ही प्लॉट 90 दिवसाच्या आधीच चालू होईल. एक 10-15 दिवसात चालू होईल बरं अशी अपेक्षा आहे. म्हणजे जेवढ्या दिवसात निघायचा प्लॉट त्याच्या आधीच निघणार. हा, तिच्या आधीच 10-15 दिवस निघेल. निघणार आहे. हा. बरोबर. 10 ते 15 दिवस आधी आधी निघणार. निघणार. हा. बरोबर. तुम्हाला असं का वाटतं 10-15 दिवस आधी निघत? ही मी भूमी चार्जरच्या 6 बॅगा वापरल्या आणि ग्रीन महाराष्ट्र. ग्रीन महाराष्ट्रची एक गोणी वापरली बरं विथ 4 लिटर भूमी चार्जरची liquid. लिक्विड सोडलं. बरं तिच्या संगत दही 4 लिटर बरं. आणि गूळ 4 लिटर. गूळ पण वापरता? हा. बरं. 15 दिवसानंतर, आजचा 15वा दिवस आहे. 15 दिवसानंतर आज डोस दिलेला आहे. दुसरी आळू. दुसरी आळवणी आज केलेली आहे. बरं. कारण का तर बरं. माल सेट झालेला आहे. बरं. मालाची ग्रोथ हां. अजून वाढावी या बरं दृष्टिकोनातून केलेला आहे. बरं. म्हणजे तुम्ही टायमिंगला सगळं लिक्विड हा चालू आहे? हा, टायमिंग ते टायमिंग बरं. सर सांगतील त्या हिशोबानं बरं चालू आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर. छान मार्गदर्शन दिसाल हे बघून तर. हा. आणि सर, आता ही जी आपण कोबी बघतोय, आता मला पण मी आल्यापासून म्हणजे ही जी पानाची वगैरे जी सगळी बघतोय, कॅनोपी बघा ना, सारखी दिसते. मी आतापर्यंत 8 वर्ष झालं. हा हिच्या आधी ही बी सोयल चार्जर वापरलं, तिची सुद्धा ही आली नाही मला अशी रिझल्ट आले. बरोबर. म्हणजे ती- ऑर्डर ती कंपनीची 2 वापरून वर्ष- 2 8 वर्ष- वर्ष तुम्ही वापरताय, म्हणजे 8 वर्ष प्रॅक्टिस करता कोबीमध्ये. हा टोटल मध्ये मला ही पहिल्या स्टार्टचा रिझल्ट दिसला, एवढा भयानक? एवढा भयानक दिसला की बर बोलायचं काम नाही. इतका आनंद आहे. बर बर. हा. एवढा आनंद पण तुम्हाला हा. वाटतोय? बर. आता ह्याच्यामध्ये खासियत तुम्हाला काय काय वाटते? काय म्हणजे मी सगळ्या शेतकऱ्यांनी भूमी अमृत हिचा वापर करावा बर आणि योग्य वेळी जर वापर केला बर तर चांगले रिझल्ट आणि एकदम चांगला माल, क्वालिटीचा उत्पादन. माल, उत्पादन मध्ये वाढ बर. होणार होणार. 100%. मग तुम्हाला गॅरंटी? 101% मी सांगणार. तुम्ही 101% 101% मी सांगणार. शेतकरी हा. म्हणतात तुम्हाला कंपनीने काय पैसे दिलेत काय? नाही नाही, पैसे विषय नाही, असं काही विषय नाही, पैशाचा काही विषय नाही. बरं. आपल्याला तुमचा अनुभव रिझल्टच असा आहे. अनुभव तुमचा बोलतोय. हा. बर बर. आणि तुम्ही मग अशी बोलत होते पानाविषयी, तर ह्या वर्षी खास हा पानाचा अनुभव आला हा, तुम्हाला? पानाचा अनुभव बघा ना.
किती किती मोठे ते बघा ही. म्हणजे अशी पानं आली होती का आधी? अहो, अशी पानं ती 3 महिन्याची म्हणजे 3 महिन्याच्या फ्लॉवरला हा. म्हणजे 3 महिने म्हणल्यानंतर ती 4थ्या महिने चालू होत असतो. बरं ही 2 महिन्याचा फ्लॉवर 2.5 महिन्याच्या आत चालू व्हायचं. ही Setting. सेटिंग म्हणजे 2.5 महिन्याची सेटिंग चालू होती ती तुम्हाला 2 महिन्याच्या आत माल- चालू व्हायला हा, लागली. व्हायला 52व्या लागली. दिवशी हा. 52 दिवस झालेत, आठवडा हा. कमी म्हणजे. हा बरं म्हणजे 2 महिन्याच्या आतच चालू व्हायला लागलंय. 2 महिन्याच्या आतच सेटिंग. हा सेटिंग चालू झाली. बर म्हणजे ही तुम्हाला 8 वर्षामध्ये पहिला अनुभव आला. पहिला अनुभव का variety वेगळी आहे? व्हरायटी आहे तीच आहे. तेच आहे हा आणि संपूर्ण का तुम्ही तीच आहे. आती खर्च केलाय? काय सुद्धा केलं नाही सर. बरं बरं जमीन तीच आहे. जमीन तीच आहे. बर 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 म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव आहे असं नाही की अनुभव हा. नाही. अनुभव म्हणजे 8 वर्षाचा माझा रिझल्ट आहे. मी अशी कवा पानच बघितली नाही ती. नाही, नाही. पान तो ते महागडलं पान तुम्ही बघा कसलं पान आहे. काय काय पान आहे आहे ते? सर ते हे बघा बर सगळ्या प्लॉट मध्ये फिरून बघा. त्या पानावर सर किती हात ठेवायचे तेव्हा हा पान एक फुटाचं दाखवायचं. पान आहे ती सर. 1 फुटाचं पान आहे. हा बर म्हणजे पान पान असलं तर माझा माल कसा येईल ही माझ्या मला उत्सुकता आहे. बर 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 तुम्हाला ते उत्सुकता आहे की आता हा. पाणी एवढं मोठं आहे तर माल सुद्धा माल चांगलाच आहे. तेवढा मोठा येणार आहे. सुंदर चांगला येणार. नाही नाही पान म्हणजे पानच आहे सर. हा मी मुद्दाम बघा करतो बघा 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 ना तोडून सर ती वाटतंय साईज लांबीला किती आहे बघा ती. तलवारच आहे हा, बरं. तलवार आहे तलवार. एवढं मोठं पान सर बघितलं होतं कधी? कधीच हा? नाही प्लॉट अहो कुठल्याच कधीच plot ला बघितलं मी नाही. 8 वर्षात पहिल्या वेळेस हे बघतोय sir. बर बर आणि मला सांगा आता पान तर बघतोय आपण एवढं मोठं पान आहे मी हातात दाखवतोय ह्याची चमक जर बघायची शायनिंग बघा तिची. हो 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 शायनिंग खूप आहे आणि आपण आवाज शायनिंग जर कसा बघायची देत- म्हणली सर दाखवू आपण शायनिंग इथं तर ही शायनिंग आहे लस्टर एवढं आलं संपूर्ण, ह्याच्यावर हा. डायरेक्ट हो का हे मी हाताने हे करतोय तर ही लस्टर किती येतं ह्याच्यावर एवढी चमक आहे. मला वाटतं सर ही चमक बघून ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं अशी चमक होती का अशी चमक मी माझ्या 8 वर्षात का बघितलेली नाही काहीच नाही. किंवा दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये कुणाच्याच प्लॉट मध्ये नाही. अहो नर्सरीवर स्वतः येऊन बघून शकून गेलाय. तुम्ही काय घातलं खरं सांगा. ते बी चकित झाले. चकित झाले ते. आणि बरं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी दोन्ही बी डबे घरात आता एक एक डबा भरून ठेवलाय मी. बरं. गेल्या बारीचा एक डबा ना आजचा एक 2 लिटरचा डबा बर आपल्या भूमी चार्जरची मिक्सिंग बरं. भरून ठेवली. बर बर कारण का माझ्या घरी मी आंब्याची झाडं आणलेली बर त्याला युज करण्यासाठी. बर बर आता दुसऱ्या पण पिकाला वापरता हा युज करणार यूज करणार बरं आता ही एवढं पान बघतोय तर फळ तर मोठंच येणार आहे हा तुम्हाला 100%. गणित आहे हा बर आता रोगराईच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव? काय रोगराईच नाही मग कशाची रोगराई काय काय म्हणून तुम्हाला रोग सांगू मी मला काय दिसतच नाही जेव्हा. दाखवायला रोगच नाही. हा दिसतच नाही काय तर मी काय सांगू तुम्हाला रोग. सर रोग दिसतोय का तुम्हाला कुठं कुठंच नाही. हा कसला ती व्हायरसच नाही तर मी काय सांगू. नाहीतर मी ज्यावेळेस पहिल्यांदा आळीची पंपिंग करा हा नाही तिच्या पंपिंग घेत होतो. बर बर म्हणजे स्प्रे जास्त हा व्हायची. जास्त स्प्रे. आता ती एक छिद्र पडलं म्हणून झाड दिसलं मला त्या एका कोपऱ्याला. बर ती बी झाडानं स्वर दिसलेलं झाड आहे ती आंब्याच्या. आंब्याच्या झाडाखाली हा ते त्याच्यामुळं. दिसलेलं आहे. बर 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 तरी तिच्यावर आपण एक स्प्रे एकच spray घेतलेला आहे छोटासा. बर बर हा बर आता तुम्ही एकच स्प्रे घेतलाय फक्त आळीचा ती पण एका कोपऱ्याला दिसलं म्हणून हा दिसलं म्हणजे मग. गरज नव्हती पण हा. तुम्हाला वाटलं घ्यावं हा. म्हणून घेतलाय तो. घेतलेला आहे. मग दरवर्षी स्प्रे किती व्हायचे तुम्हाला आळीसाठी 6-7 स्प्रे होत होते सर. आतापर्यंत किती व्हायचे? आतापर्यंत ह्या स्टेजला कमीत कमी 3-4 3-4 स्प्रे व्हायचे 4 स्प्रे व्हायचे होते. ह्यावेळेस एकच झाला एकच स्टार्टिंगला झाला. Starting ला ते पण झालं. पानासाठी झालं. पानासाठी बरोबर म्हणजे मालासाठी तर काहीच नाही. आता आळी वगैरे नाही ना मालासाठी काहीच नाही. काहीच नाही माल क्लिअर आहे. बर बर बघा तुम्ही आज माल क्लिअर आहे. बर बर एकदम सुपर आहे माल. बघू शकतो हा, हे म्हणजे आपण ते तुम्ही बघा ना माल क्लिअर आहे. एकदम पांढरा हा, शुभ्र. पांढरं शुभ्र दुधासारखं आहे. बर त्याला पण पिंग घ्यायची काय गरज आहे. विनाकारण विजा पचवायची काय गरज म्हणजे विनाकारण स्प्रे घ्यायचा नाही. घेणार नाही. बर घेणार नाही. तुम्हाला वाटतंय का गरज पडेल? नाहीच पडणार. बर कारण का तर मी आज सोडलोय. बर बर म्हणजे तुम्ही नियमित देता भूमीच्या हा, टेक्नॉलॉजी हा, मी आज सोडलोय. बर बर माझं हिच्यावर माल निघतंय बर ही माझी गॅरंटी आहे. Guarantee आणि आहे. विश्वास आहे. बर विश्वास हा, गॅरंटी ठामपणाने मी सांगतो. बर आणि आतापर्यंत खर्च किती झाला असेल सर? लय झालं 7,000 रुपये झाला असेल. 7,000 रुपये बस. बर आणि पूर्वी किती व्हायचा? पूर्वी लय व्हायचा. बर बर त्याच्यापेक्षा जास्त व्हायचा डबल
डबलच हा मग म्हणजे 7-8 हजार म्हणजे 15-16 हजार हा, पैसा खर्च आरामशीर आरामशीर. आरामशीर 15-16 हजार आरामशीर. बरं आणि एवढा क्षेत्र असायचं ना. हा एवढी क्षेत्र बरं एवढं ही क्षेत्र किती आहे? ही क्षेत्र 17 गुंठे आहे. 17 गुंठे. ओके बर आता 17 गुंठ्यात आपण 6,000 ही बसवली ती 6,000 रुपये बसवले. रोप बसवली इतकी दाट फ्लॉवरची. बसवली ती फ्लॉवरची. बर 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 हिला अशी केनोपी यायलाच नाही पाहिजे होती दाट कारण असताना. दाटी असल्यामुळे दाट असताना एवढी सेटिंग पण लवकर व्हायला हा नाही. नाही व्हायला पाहिजे होती. बर बर म्हणजे आणि हे एवढा हेल्दी आपण प्लॉट आहे. प्रत्येक बारीला 4,000 बसवत होता बर काय बर. तर ह्या बारीला 2,000 एक्स्ट्रा बसवली 2,000 रुपये एक्स्ट्रा बसवले. बसवून सुद्धा कॅनोपी अशी आलेली कॅनपी आपण बघतोय हा. बर बर लय आनंदी आहे. आणि तुम्ही मग अशी एक अनुभव सांगत होते बघा जे इथं कामगार येतात किंवा शेजारी आहेत हा येत ती बघते ती हा त्यांचं काय ती- म्हणणं? ती म्हणते की 3 महिनेवाला ही आहे का ही फ्लॉवर हा हा म्हणजे 3 महिन्याचा झाला असताना वाटतंय. हा नाही 3 महिन्याचा ही जात 3 महिन्याची आहे का बरं. म्हणजे 4 महिन्याचा 3 महिने झाले का याला पूर्ण बर बर 3 महिन्याचा झाला असं वाटतंय हा असं. पण 2 महिने पण झाले नाहीत नाही actually. अजून. हा. बरं, 8 दिवस बाकी आहे बर म्हणजे लोकांना चकित करणारा रिझल्ट आहे. रिझल्ट आहे. बर बर म्हणजे आमचा नर्सरीवर सुद्धा पंडित भोसले म्हणून आहे हा हा नर्सरी त्या नर्सरीवर रोप आणलेली ती आपण बर बर त्यांनी पण बघितलं. तिने येऊन बघितलं बघायला आली. स्वतः बरं. तिनं स्वतः बी लावलेला आहे बर तिचं बघा पान दाखवायला आपल्यात नाही बी पण दाखवला नाही नाही स्वतः नर्सरीवाला हा नर्सरीवाल्याचं पान तुम्हाला दाखवायला वाटतंय का ही एखादी व्हरायटी किंवा एकदम रोप चांगलं नर्सरीतलं असलं तरच भारी प्लॉट येत आहे असतं मग आम्ही दोघांनी मिळूनच लावलेलं रोप आहे तीच रोप आहे. 30 रोप आहे बर बर म्हणजे पोषण हे वेगळं दिले वेगळं दिलं. हा, तेवढाच फरक हा, एवढाच फरक आहे. बर 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 आता प्रसाद सर पण तुम्हाला मार्गदर्शन करतात हा करते वेळोवेळी हा, आता वेगळं. विजिट देतात हा. बरोबर. सर हा प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं सुरुवातीपासून तुम्ही प्लॉट बघितलेला सर मी प्लॉट आतापर्यंत मी असं प्लॉटच बघितला नव्हता एवढी ग्रोथ जबरदस्त आहे आणि प्लॉट मध्ये आले की इतकं प्रसन्न वाटतंय बघून बर बर आणि पानच असं आहे तर त्याचं फळ कसं मोठं असेल पण. ही इमॅजिन सुद्धा होत नाही आणि फळ आपण बघतोय त्यात पांढरं शुभ्र फळ आहे बर बर कॅनोपी चांगली आहे आणि वाढ ही आपल्याला म्हणजे दिसतंय सगळ्या डोळ्याला सर शेतकरी आनंदी आहेत हा आम्ही पण आनंदी शेतकऱ्यामुळे तुम्ही पण आम्ही आनंदी पण आहे. आनंदी. बरोबर हे सूत्र आहे. आणि सर हे जे आपण कॅनोपी वगैरे बघतोय सगळं आता प्लॉट पण बघितलंय आपण तर ह्याचा तुम्हाला आनंद आहे का? लय आनंद आहे हा लय आनंद बर बर आणि इतर शेतकरी असते समजा आपल्या भागामध्ये येते ती ना बघायला बघायला हा शेतकरी येते ती बर बर हम्म. आणि मग आता माझी व्हिडिओ पण बघणार आहेत. फ्लावर वाली कमीत कमी आतापर्यंत साधारणतः 100 ते 150 लोक आले बघायला आमच्या नर्सरी पासून नर्सरी वाल्या सुद्धा स्वतः नर्सरीवाल्यापासून हा. 100 ते 150 लोकांनी प्लॉटला भेट बघून दिली. गेली ती, हा. बर बर म्हणजे वेगळं पण हा त्यांना दिसतंय. दिसतंय म्हणजे डोळ्यासमोर मी स्वतः म्हणतो ना चला तुम्हाला दुकान दाखवतो नंबर देतो आतापर्यंत मी. एवढ्या कंपन्याचं तुम्ही वापरलं वापरलं तरी त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये लय फरक लय फरक आहे. लय फरक बर बर तुम्हाला अशी शाश्वती वाटते का बाबा हे वापरल्यानंतर आता ही माझा प्रयोग आहे डाळिंब आणि बर तुम्ही पेरू. आंतरपीक पीक केलंय हा म्हणजे ही ह्या प्लॉट मध्ये डाळिंब आणि पेरू पण आहे. हा ही माझा प्रयोग आहे बर आता इकडे मी रान स्पेअर मध्ये ठेवलेला आहे बर पलीकडचं हे काय इकडे इकडे हे समोर बर बर समोरचं 4 एकर प्लॉट ठेवलेला आहे बर बर कंपल्सरी अजून बर आता ही तुम्ही म्हणताय तर खरंच तुम्ही आपण बघतोय इथं डाळिंबाचं झाड आहे बघा हा. हे आंतरपीक बघू शकतो हम्म. आणि पेरूचं पण लावलंय ना हे काय पेरू हा, इकडे पेरू आहे, पण 6 आहे. फुटावर. पेरू पण आहे हा. 6 फुटावर पेरू आहे ना हा. डाळिंब पण लावलेलं आहे. एक डाळिंब आहे एक पेरू आहे. पेरू बरोबर म्हणजे एक आड एक असं तरी वळ केलं. हिच्यातली मी एक पानं काढली सर कशाची? तुम्हाला दिसते ती कडेचं का? ती ह्याची? हा तिची बरं ते झाकून ती- घे. ती झाकून गेलती ना पूर्ण बरं, त्या बरं. अगोदर या म्हणजे अडचणीत- आतल्या रोपासाठी पानं काढलेत तरी हा तुम्ही? ते झाडा साठी पानं काढलेली ऊन मिळावं म्हणून बरं बरं म्हणजे एकूणच तुम्ही समाधानी आहेत. हा एकदम समाधानी बरं तुम्ही पुढच्या पिकाला वापरणार डबल बर आता जास्त वापरणार हा आता जास्त सांगायची गरज आहे का आता तुम्हाला ही एवढं निघा- वापरा म्हणून ही निघाल्या ना हा ही 1 टाइम निघतंय आता वन टाइम निघणार आता 1 टाइम मी काढणारच हिला कंपल्सरी आता डोस दिलाय म्हणल्यानंतर 1 टाइम काढणार बरं बरं हा बरं म्हणजे एवढं तुम्ही खात्रीशीर बोलता. खात्रीशीर बोलणार मी म्हणजे ही तुम्हाला. शेतीमधली जी हा. खात्री येते हा तर ही महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. अहो माझ्या मुलानं स्वतः म्हणला काय गुळ दही काय भानगड आहे बरं बरं आता 30 एकर आहे तिकडं बरं काय आता 3 कलंगड आहे 3 एकर बरं काय
मी म्हणलं येऊन पानाची कॅनोपी बघ म्हणलं, बर तुला कळेल म्हणलं. बर बर प्लॉटच मला बोलल विरोध होता सर, म्हणजे हे सेंद्रियवर होऊ शकणार नाही असं त्यांचं म्हणणं. मुलांचं म्हणणं होतं. हा. बर बर म्हणजे विरोध असताना तुम्ही केलंय. हा बर आता तुम्ही तुमचा निर्णय बरोबर आहे का मग आता? मग माझा निर्णय बरोबरच जाईल बर बर 100%. बर बर मग आनंद वाटला आम्हाला पण प्लॉट बघून. तुम्हाला पण प्रसाद सरांचं मार्गदर्शन होतं. मार्गदर्शन. बरोबर. हा, तुमचा सर. मोबाईल नंबर सांगा सर. 9822 हं? 96 बर 6701. ओके सर. आता तुम्हाला प्रशासन मार्गदर्शन करतात सर. तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव प्रसाद धनंजय सुरवसे. माझं भूमी चार्जर टेक्नॉलॉजीचं मोहोळमध्ये शॉप आहे कुरुल रोडला. माझा मोबाईल नंबर आहे 907590 दीड फूट आहे, 4777. 1.5 फूट कंपल्सरी. बर सर माझा हात जरी हाताला जरी लावलं तरी हाताला सुद्धा थोडं वरून राहायला बघायला लागले. म्हणजे एवढं जबरदस्त. लांब आहे, म्हणजे एवढं पान मोठं आहे. तर फळ पण नक्कीच मोठं भेटणार आहे. वादच नाही, बरं 100%. बरं म्हणजे याच्यामध्ये वाद नाही कसला, हा. कन्फ्युजन नाही, क्लिअर आहे कन्फ्युजन पूर्ण. नाही, पंपिंग नाही, काय नाही. बरं नो टेन्शन. कुठल्याही शेतकऱ्यानं बरं भूमी चार्जर आणि भूमी लिक्विड बरं हे वापरलं वापर पाहिजे. करावं, वापरलंच व्हिडिओ पाहिजे. बघणं, रोज अपडेट ग्रुपवरती ते बरं, चालू सारखंच असतं. आहे माझं. मूवी चालायचं तुम्ही व्हिडिओ पण बघताय, मला नादच आहे, त्याशिवाय झोपच येत नाही. त्याशिवाय झोप येत नाही. झोपच येत नाही. मी सरांसोबत डाळिंबचं बोलणं बघतोय, पेरूची बघतोय. तुकाराम सरांचं तुकाराम हा, सरशी हा, बोलणं होतं बोलणं तुमचं. झालं माझं. हा, बरं, बोलणं बरं. बी झालं. बरं ती मला एका डोस मध्ये काय 13 म्हणली हो, होती. हो. हा हा म्हणजे असं नाही आपण बाहेरचं पण एखादं हा. जर लागलं गरज तर आहे. घेतोय पण घेत. लागत पण- नाही बरं का. पण आता- मी अर्धच डबा घेतला, 2.5 लिटर अजून शिल्लक आहे माझं. बरं बरं जसं तसं म्हणजे बाहेरचं पण जास्त घ्यायची गरज घेतलंच नाही. नाही मी. बरं बरं कोंबडी खत, हा आपलं शेणखत हा आणि आपले 6 बॅग आणि लिक्विड नाही ग्रीन महाराष्ट्र ग्रीन महाराष्ट्र गोळीमध्ये. आणि लिक्विड रेग्युलर तुम्ही देताय. लिक्विड बरं बरं एवढ्यावर चालेल सर. हा. ओके बरं बरं आता तुम्ही मगाशी म्हणले की टेन्शन नाही, तर हे वापरताना टेन्शन खरंच नाही, नाही नाही काय कन्फ्युजन नाही किंवा लय अभ्यास करायची काय गरज आहे का. वास तर कसलं येते बोलायचं काम नाही. बरं लय लय चांगलं वास येते. चांगला वास येते. मिक्स केलं आणि केमिकलचा कसा वास येते. केमिकलचा वास विचारू नका. पॉवर वाटत नाही, फवार सोड वाटत नाही, नाही पळून जाते शेजारी माझी. बरं काय फवारायला. वास येते म्हणून. हा. बरं बरं म्हणजे सगळ्यांना चांगला आहे, जमिनीला चांगला आहे, सगळं- पिकाला सगळं चांगला आहे, चांगलं आपल्यासाठी चांगला आहे. हा. बरं उत्पादन बी भरपूर मिळते हा, आपल्याला, काही वादच अडचण नाही. नाही. वादच नाही. खर्च पण जास्त नाही. 400 बॅगा मी डोळे झाकून काढणार म्हणजे काढणार. 400 बॅगा 17 400 गुंठ्यामध्ये हा. काढणार म्हणजे काढणार. काढणार. बरं 17 गुंठा म्हणजे 400 बॅगा ह्याच्या काढणार. आधी किती काढत होता. ह्याच्या आधी किती निघायचे 200 250 200 म्हणजे- म्हणजे 400 बॅगा काढणार. म्हणजे डबल उत्पन्न Double. काढणार असं त्यांचा माणूस आहे आणि तेवढं Target निघणार आहे, आहे. आपला टार्गेट आहे. ही जे काय माझा टार्गेटच आहे. गणित बसले. हा. बरं बरं 400 बॅगा मी काढणार म्हणजे काढणार. बरं म्हणजे भूमीच्या टेक्नॉलॉजी जोड, करणार भूमीच्या टेक्नॉलॉजीच्या जोडीच्या जोर. जेवावर. हा. हा बरं बरं म्हणजे ही जोड तुम्हाला शेतीमध्ये चांगली आहे. एकदम मला शूटच झाली. शूटच झाली. शूटच झाला, औषध लागू झालं मला ते. बरं बरं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले. ती मिळालं. बरं बरं हा. धन्यवाद सर, तुम्ही छान माहिती सांगितली.